दिलाय ते आयोजकांनी तर धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो या आयोजकांना ज्यांनी एवढं चांगलं आयोजन ठेवण्यात आलंय. अप्रतिम असं आयोजन KJN धमाका 2020 चा हा आजच्या दुसऱ्या दिवसातील चौथा सामन्याला सुरुवात होण्याचा हिरवा कंदील दाखवलाय मित्रमंडळींना. सागर पाटील पंचानी पहिला चेंडू संकेत याचा टप्पा घेतल्याच्या नंतर उजवी एसटी सोडून जातोय आणि पंच सागर पाटील अवांतर घोषित करतायत. तर पहिली धाव बोनसच्या स्वरूपात मिळते ती मास्टर सूर्य 11 संघाला. दरम्यान पुन्हा एकदा सुरेख चेंडू, यावेळेस मात्र चेंडू टप्पा घेतल्याच्या नंतर आतमध्ये आला होता, काही समजू शकला नाही फलंदाज. त्याला वाटलं होतं अगोदरच्या चेंडू सारखा हाही चेंडू बाहेर निघेल, परंतु फिरकीचा जादूगर असं म्हटलं जात आहे संकेत गोवारी. आता मात्र उंचावरून खेळून काढण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली आले होते, परंतु अपयश आले त्यांना आणि एक जीवदान मिळालंय अतुल पाटील सारख्या खंबे फलंदाजाला. धावसंख्या 1 ने वाढून धावफलक हल्लंय 2 वर. तर अतुल याने आपलं 1 धावांनीशी आपलं खातं खोललंय. धावसंख्या बिनबाद 1. संकेताच्या गोलंदाजीचा विचार केला तर ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, तर कधी रॉंग वन सुद्धा टाकतात. कालच्या नाईटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं, पण ह्यावेळेस पूर्णपणे हेरलं होतं. प्रभाकर यानं 6 धावेनं आपलं खातं खोललंय आणि भरघोस असा समाचार घेतला तो यावेळेस संकेताच्या गोलंदाजीचा 6 धावांनीशी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडूचा फुलटॉस बिमर चेंडू घोषित केलाय पंचांनी सुबोध गोवारी यांनी. आणि धावसंख्या 2 आणि 1 बिमर, अशा 3 धावा मिळत आहेत आणि फ्री हिट असणार आहे. आता मात्र खराब गोलंदाजी करताना दिसतोय संकेत गोवारी. सुरेख चेंडू यावेळेस सरळ पायावर आदळला होता, परंतु फ्री हिटचा चेंडू होता, तर लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळते मास्टर सूर्य 11 संघाला. धावसंख्या 1 न वाढून 12. आता मात्र सुरेख चेंडू टोलावला यावेळेस स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 1 टप्प्या निश्चित चौकार. जो झेल सोडला होता स्वतः गोलंदाजानं, त्याचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय यावेळेस अतुल, ज्याने एक चौकार लगावलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि आपले इरादे स्पष्ट करत आता मात्र मोठ्या धावसंख्येची वाटचाल करताना पुन्हा एकदा यावेळेस लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. खूप लांबवरून आले क्षेत्ररक्षक, अप्रतिम क्षेत्ररक्षण मकरंद भगत याच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी. जिथे 4 धावा होत्या तिथे फक्त 2 धावा तर समाधान मानावं लागलाय. तर या 2 धावांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 18.
धन्यवाद डीजे मास्टर. डीजे बंटी याच्या माध्यमातून सुंदर सुरेख अशी गाणी आपणास ऐकण्यास मिळत आहेत. तर दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय यावेळेस गोलंदाज रोशन म्हात्रे. पहिलं षटक खूपच महागडं होतं ज्याच्यामध्ये 18 धावा कुठल्या गेल्या. तर पाहूया दुसरं षटक कशा पद्धतीने हाताळतो यावेळेस रोशन. आता मात्र सुरेख चेंडू यावेळेस टप्पा घेतल्याच्या नंतर थोडासा आतमध्ये आला होता. क्षेत्ररक्षण थोडस खराब आणि त्याचा पुरेपूर फायदा. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 4 धावा मिळत आहेत. बॅटच्या सहाय्यानं चेंडू यावेळेस सन्मान दिला होता परंतु फेकी केली होती रोशन यानं. त्याला क्रेक करण्यासाठी कोणी नव्हता. मोबदला 4 धावा. पुढच्या चेंडूवरती उंचावरून खेळून काढले चेंडू. शतकचे चेंडूच्या खाली जात आहेत परंतु झेल मात्र काय टिपू शकले नाहीत आणि 2 धावा मिळत आहेत मास्टर सूर्य 11 संघाला. तर 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 वर. सुंदर अशी सुरुवात मास्टर सूर्य 11 संघाकडून. नाणेफेकीचा कौल पटकावला होता इंडिया 11 संघानं आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी. सुरेख प्रत्युत्तर निमंत्रण स्वीकारलं यावेळेस मास्टर सूर्य 11 संघानं. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या बिनबाद 25. म्हणजे 9 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 9 चेंडूंमध्ये 25 धावा तब्बल कुठल्यात. अप्रतिम फलंदाजी दोन्ही फलंदाज. आता मात्र जो झेल सोडला होता तो किती किमतीचा किती मौल्यवान होता हे सिद्ध करून देते अतुल पाटील. दमदार खणखणीत षटकार. नक्कीच असं म्हणतात की मेलेला कोंबडा आगीला घाबरत नाही. आता मात्र पुरेपूर वरचढ चढताना दिसतोय अतुल. ज्यानं कावकोरणाला एक षटकार उत्तुंग षटकार खेचला होता आणि त्या षटकाराच्या साहाय्यानं धावसंख्या झपाट्याने वाढते 31 वर. बिनबाद 31. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मोठ्या धावसंख्येची च्या दिशेने वाटचाल करतोय मास्टर सूर्य 11 संघ. कालच्या दिवसामध्ये एक पराभव स्वीकारावा लागला होता त्याचाच वचपा काढण्यासाठी यावेळेस सज्ज झालेत तो म्हणजे मास्टर सूर्य 11 संघ. पुढचा चेंडू रोशन म्हात्रे याचा. पुन्हा एकदा त्याच दिशेत खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस गोलंदाजाने हेरलं होतं. चेंडू थोडासा मागे ठेवला होता यावेळेस. बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क नाही. बाकीचं काम यष्टरक्षक सुंदररित्या इष्टांच्या पाठीमागे पार पडतोय. चेंडू मात्र जातोय निर्धाव. या षटकातील पहिला चेंडू निर्धाव खेळला यावेळेस अतुल पाटील. यावेळेस भीमर चेंडू खूपच उंचावरून आलाय चेंडू आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नो +1 आणि फ्री हिट. नक्कीच फ्री हिटचा फायदा पाहूया घेतोय का प्रभाकर. कारण स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता रोशन यानं. आता मात्र सुरेख फटका लगावला यावेळेस थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. चेंडू येते हा म्हणता चौकार.
धन्यवाद डीजे मास्टर. आपण या स्पर्धेचा जर विचार केला तर कालपासून आजपर्यंत रवी किरण 11 संघ ज्यानं 3 सामने खेळलाय, कालच्या दिवसात 2 आणि आजच्या दिवसात 1, तर तिन्ही सामने जिंकलाय. जो संघ पहिल्या सामन्यामध्ये पराजयाच्या छायेत होता तर तो विजय खेचून घेतला होता. मी तर म्हणेन पहिला सामना 46 धावा डिफेंड करत असताना उत्कृष्ट गोलंदाजी करण्यात आली होती. त्याच्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही आणि 3 सामने लगातार जिंकलाय. स्कोर धावा 37. तर अप्रतिम कामगिरी आपण पाहू शकाल. रवी किरण संघ ज्यानं 3 सामन्यामध्ये 3 विजय प्रस्थापित केलाय आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी आपले दरवाजे खुले केलेत. तर आजच्या दिवसातील 4था सामना मास्टर सूर्य 11 विरुद्ध एनडी 11 योगेश स्मृती यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. तर तिसरं षटक घेऊन आला यावेळेस अतुल म्हात्रे. तर समोर फलंदाज अतुल पाटील. पाहूया कशा पद्धतीनं 2 अतुल एकमेकांच्या समोर येताना दिसत आहेत. फुलटॉस चेंडू होता यावेळेस, मात्र फायदा काही घेऊ शकला नाही. 1 धाव मात्र मिळाली 22च्या स्वरूपात. धावसंख्या 1 न वाढते, धावफलक हलतोय 38. तिसरं षटक प्रगतीपथावर. सुरेख चेंडू टोलवला यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तर तैनात आहे परंतु 2 धावा घेण्यास रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना आणि धावसंख्या 2 न वाढून 40 वर पोहोचली. दोन्ही फलंदाज जणू आग ओकतायत मैदानात. दोघांची बॅट तळपली आहे. चौकार आणि षटकारांची भाषा बोलतायत. आता मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु काही समजू शकला नाही फलंदाज. स्वतः गोलंदाजाकडे खेळून खाल्ला यावेळी चेंडू आणि 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. सरळ बॅटनी धावा येत असताना रिव्हर्स शॉटचा प्रयत्न केला होता यावेळेस. आता मात्र सरळ लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. मकरंद भगत अप्रतिम क्षेत्ररक्षण मागच्याही चेंडूवरती आपण पाहिला होता आणि यावेळेस सुद्धा अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. धाव फक्त मिळते 1. जो धावांचा ओघ वाढला होता त्यावरती आला घालण्यात आला यावेळेस. मी तर म्हणेन जी गती होती धावांची ती पूर्णपणे नियंत्रित ठेवण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज अतुल म्हात्रे. आता मात्र चेंडू टप्पा घेतल्याच्या नंतर आतमध्ये आला होता. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सुरेख. 1च धावावर समाधान मानावं लागतंय. म्हणजे या षटकाचा आपण जर विचार केला तर फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाजून तंबूचे आश्रय येतोय डीजे. धन्यवाद. नक्कीच दर्यामध्ये फसली होती नाव यावेळेस एनडी 11 योगेश स्मृती या संघ. कारण पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर तब्बल 37 धावा कुठल्या होत्या दोन्ही फलंदाजांनी. मात्र त्या धावांना रोखण्याचं काम केलंय अतुल म्हात्रे यानं. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 6 धावा खर्च केल्यात. एक सांघिक यश
प्रभाकर म्हात्रे याच्या स्वरूपात. प्रभाकर म्हात्रे याच्या जर खेळीचा आपण विचार केला तर 10 चेंडू आणि 23 धावांची बहारदार खेळी. पुढचा चेंडू अतुल याचं. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळेस मात्र अतुल याने वेरलं होतं, परंतु याचा फायदा काही घेऊ शकला नाही जास्त, कारण क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागलंय फलंदाज अतुल यानं, आणि अप्रतिम षटक यावेळेस फेकलं ते म्हणजे अतुल म्हात्रे यानं. अक्षरशः धावांचा जो वेग होता तो वेग रोखण्यात यशस्वी ठरलाय अतुल म्हात्रे, ज्याने या संघ षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. डीजे धन्यवाद. तर ह्या वर्षाचं जास्तीत जास्त गाजलेलं गाणं मी तर म्हणेन एकच वादा राजू दादा, 1,80,00,000 व्ह्यू त्या गाण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. तर 4थं षटक पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर रोशन म्हात्रे, ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं. 19 धावा खर्च केल्या होत्या. पाहूया पुढचं षटक कशा पद्धतीने हाताळतोय. शॉर्ट पिच चेंडू सज्ज होता अतुल, परंतु त्याचा फायदा मात्र घेऊ शकला नाही. मात्र 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. ज्या चेंडूवरती षटकार यायला हवा होता त्या चेंडूवर 2 धावा मात्र मिळवल्यात त्या अतुल्याच्या संघाला. मास्टर सूर्य 11 संघ 2 धावांची जाऊन पोहोचले 46च्या घरात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच होता. आता मात्र आमंत्रण स्वीकारलं यावेळेस अतुल पाटील यानं दणदणीत षटकार लगावलाय स्क्वेअर लेगच्या माध्यमात. धन्यवाद. नक्कीच मनसेचं एकमेव आमदार राजू पाटील धन्यवाद डीजे मास्टर. तर एक भारदार खेळी करून तंबूच्या आश्रयाला आलाय स्वतः संघनायक, ज्यानं 13 चेंडूंचा सामना केला. 24 धावा कुठल्या, 2 षटकार आणि 1 चौकार लगावला. तर त्याच्या जागी नवीन फलंदाज गेलाय मैदानात यावेळेस संजय गावंड. नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकला हार्ड हिटर फलंदाज बंटी कोंडिलकर. फुलटॉस चेंडू मेजवानी होती यावेळेस बंटीसाठी आणि पूर्णपणे ओकून झोकून दिले त्या चेंडूवरती. बंटी यानं चेंडू लगावलाय कावकरच्या डोक्यावरून षटकार. धावसंख्या 58. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढलाय चेंडू. यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथं. पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत का, परंतु एकाच धावावर समाधान मानावं लागलंय. तर बंटी याला तर या षटकातील 1 चेंडू
त्याचा सामना करेल संजय गावंड. बंटी याने आपला खाता 6 धावांनिशी खोलला होता. 2 चेंडूचा सामना त्याने केला. वैयक्तिक 7 धावांवर खेळताय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या मास्टर सूर्य 11 संघाची 59. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय मास्टर सूर्य 11 संघ. कालच्या दिवसातून आपण जर विचार केला तर 76 धावांचं एक मोठं डोंगर रचलं होतं. संदेश भगत या संघनायकाच्या संघानं आता मात्र चेंडू यावेळेस लगावला आहे. संजय गावण्यानं खणखणीत चौकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 63. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय मास्टर सूर्य 11 संघ. कालच्या दिवसात जर आपण पाहिला तर एक हायेस्ट आतापर्यंतचा 76 धावांचा आहे. तो म्हणजे कैलासवासी मैत्री चेतन स्पोर्ट्स चेतन 11 या संघाचा जो हायेस्ट होता 76 धावांचा. टार्गेट होता 77 धावांचा, पण तो टार्गेट पूर्ण केला होता रवी किरण 11 संघानं. तर पाहूया यावेळेस मास्टर सूर्या किती धावांचं आव्हान ठेवणार आहे. तो आपल्या समोर खेळत असणारा एक मोठा संघ तो म्हणजे इंडी 11 योगेश स्मृती. तर यावेळेस चेंडू एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा घेतला बंटी कोंडिलकर यानं. चेंडू मात्र गेला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. कालच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून ह्या गोलंदाजाला गौरवण्यात आला होता, ज्याने 1 षटक फेकलं होतं, 3 धावा खर्च केल्या होत्या, 2 सफलता मिळवल्या. त्याच गोलंदाजाचा समाचार घेताना आता मात्र सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस फेकला होता गोलंदाजानं. क्षेत्ररक्षण थोडस खराब, फेकी खराब. त्याचा पुरेपूर फायदा. 2 जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. तर संघाची धावसंख्या 2 न वाढून 69. अद्याप ही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया कशा पद्धतीनं मारा करतोय गोलंदाज व फलंदाज. उंचावरून खेळून काढण्याचे प्रयत्न तर वारंवार करतात, परंतु क्षेत्ररक्षक मात्र साथ देत नाहीये गोलंदाजाला. कारण जिथे 1 धाव तिथे 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचाच मोबदला म्हणजे मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल. ती मास्टर सूर्य 11 संघाची धावसंख्या 2 न वाढून 71च्या घरात. अद्याप या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर या सत्रातील या मोसमातील या केजन धमाका 2020च्या सत्रातील अप्रतिम गोलंदाजी बंटी कोंडिलकर सारख्या फलंदाजाचे त्रिफलाचित करून टाकले. तो म्हणजे गोलंदाज निखिल म्हात्रे. तर का मला काल उत्कृष्ट गोलंदाज म्हणून माझी वर्णी लावण्यात आली, मला सामनावीर म्हणून
गौरवण्यात आलं त्याचा प्रत्युत्तर त्यांनी आज दिलंय. पहिल्या चेंडूवर जरी चौकार खाल्ला असला तरी आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि त्यानं फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण बंटी कोंडिलकर सारख्या मोठ्या खेळाडूला तंबूच्या आश्रयाला धारलाय तो म्हणजे निखिल म्हात्रे यानं. डावखोरे हाताचा गोलंदाज नेहमीच डावखोरे हाताची गोलंदाजी म्हणजे जादू गोलंदाजी म्हटलं जाते कारण टप्पा घेतल्याच्या नंतर चेंडू हरकत करत असतोय आणि यावेळेस ब्लॉक होल मध्ये टाकण्यात आला होता चेंडू. काही समजू शकला नाही आणि मधली यष्टी उद्ध्वस्त केली होती ती बंटी कोंडलिकरची. दरम्यान नवीन फलंदाज सुलक्षण भोई उर्फ लारा आता मात्र उंचावरून खेळून काढलाय चेंडू सरळ गेलाय पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करत खणखणीत षटकार. धन्यवाद. तर 77 धावा म्हणजेच हायेस्ट कालचा 76 धावांचा हायेस्ट होता तर आज 77 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू निखिल याचा आता मात्र उजवी यष्टी सोडून जाते आणि धावसंख्या 1 ने वाढून 78 एक मोठी धावसंख्या आणि तिचा पाठलाग हा करावा लागणार आहे तो म्हणजे ND11 योगेश मूर्ती या संघाला. पुढचा आणि शेवटचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहूया. झेल उडालाय झेल खाली क्षेत्ररक्षक धावतायत आणि अप्रतिम झेल. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच इरादे लाख बनते हैं बनके बिखरते शिरडी वही जाते जिन्हें बाबा बुलाते. दरम्यान भलं मोठं असं आव्हान 78 धावा काढून 79 धावांचं मोठं डोंगर रचलंय यावेळेस मास्टर सूर्य 11 संघानं. ND11 योगेश मूर्ती या संघासमोर अप्रतिम फलंदाजी तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहाव्यास मिळालं ते ND11 यांच्या माध्यमातून. जिथे 1 धाव होती तिथे 2-2 धावा सहजरित्या दिल्या त्या विपक्ष संघाला. त्याचा फायदा मात्र उचलला मास्टर सूर्य 11 संघानं आणि एक मोठं डोंगर रचण्यात यशस्वी ठरलाय तो म्हणजे मास्टर सूर्य 11 संघ. दरम्यान सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायची. क्षेत्ररक्षण सजलंय अमोल चिमणे आपण सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवा. प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजी यावेळेस पाहण्यास मिळाली ती म्हणजे मास्टर सूर्या 11 संघाकडून. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करण्यात आली त्याच आतषबाजीच्या जोरावर 78 धावा कुठल्या गेल्या. 5 षटकामध्ये 30 चेंडूंवर 78 धावा आणि 79 धावांचा भलं मोठं असं आव्हान ठेवलंय आणि ते आव्हान पेलण्यासाठी सलामीची जोडी मैदानात अतुल म्हात्रे आणि मकरंद भगत. नक्कीच जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त फलंदाजी करणारे संघाचेच खेळाडू असतील. बाकीच्यांनी तिथून साईडला व्हायचंय. परेश म्हात्रे विनंती आपणास तिथे फक्त फलंदाजी करणाराच
संघ राहणार आहे. दरम्यान 79 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात यावेळेस गेलाय, तो म्हणजे अतुल म्हात्रे आणि मकरंद भगत. तर स्ट्राईकवर अतुल, नॉन स्ट्राईकवर मकरंद. तर सलामीच्या गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले गोलंदाज दर्पेश परदेशी. दर्पेश परदेशी हा नौपाडा गावचा उभरता सितारा. तर सलामीची जोडी जुई गावाकडून नेतृत्व करणारा दोन्ही फलंदाज. पहिला चेंडू सुरेख चेंडू यावेळेस फेकला होता, टप्पा घेतल्याच्या नंतर थोडासा बाहेर निघला होता. एक नजर मात्र यावेळेस फिरवली होती पंचांकडे, परंतु पंच तटस्थ सागर पाटील आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिलाच निर्धाव चेंडू, जेवढे निर्धाव चेंडू खेळणार फलंदाज तेवढाच दर्पण वाढत जाणार, कारण 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. जोरात अपील करण्यात आली, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी. परंतु दोन्ही पंच एकत्रित येऊन नाबाद. दरम्यान दुसरा चेंडू निर्धाव फेकला यावेळेस दर्पेशानं. अप्रतिम गोलंदाजी, जो भरोसा दर्शविला होता कर्णधारानं त्या भरोशाला साजेशी गोलंदाजी करतोय दर्पेश. सलग 2 चेंडू निर्धाव फेकले. दरम्यान विजय राणा कुठे असाल तर आपण समालोचन कक्षात संपर्क साधायचा आहे. पुढचं चेंडू दर्पेशाचं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता यावेळेस, उंचावरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मात्र यश येत नाहीये. तिसरा चेंडू निर्धाव खेळतोय, पूर्णपणे दर्पणाच्या छायेत फलंदाजी दिसतोय अतुल म्हात्रे सारख्या फलंदाजाची. एक मातब्बर फलंदाज ज्याने कित्येक मैदानं गाजवली आहेत. आता मात्र अपयश पदरात येते, कारण समोर तेवढीच ताकदीची गोलंदाजी. यावेळी शतरक्षण सुरेख होतो, परंतु एक धाव घेण्यास मात्र रोखू शकले नाही. तर तब्बल चौथ्या चेंडूची वाट पाहावी लागली एक धाव घेण्यासाठी. ती म्हणजे ND11 संघाला 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 1 धाव मिळते, खातं खोललं जात आहे 1 धावेनिशी. अतुल याचं तर आपल्या संघाचं 5व्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज. पहिल्यांदा स्ट्राईकवर मकरंद भगत. दर्पेश परदेशी कामोटे गाव एंड करून 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन अप्रतिम गोलंदाजी. चेंडून टप्पा घेतल्यानंतर खाली राहिला होता, काही समजू शकला नाही फलंदाज. बाकीचं काम यष्टरक्षक यष्ट्यांच्या मागे. अप्रतिम कामगिरी अतुल पाटील स्वतः संघनायक, ज्यांनी बहारदार खेळी केली आपल्या संघासाठी. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली येतोय, दिनेश म्हात्रे आणि मकरंदच्या खेळीचा अंत. डीजे की जशी शिवरायांची तलवार चमकली तसंच चमकदार कामगिरी केली यावेळेस गोलंदाज दर्पेश यानं. अप्रतिम षटक फेकलं, फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली, 1 सफलता मिळवली. तर आतापर्यंत या स्पर्धेतलं सर्वात सुंदर अप्रतिम षटक हे दर्पेश परदेशी
परदेशी आहेत. टाळ्या व्हायला पाहिजेत या गोलंदाजासाठी ज्यानं फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. दरम्यान गोलंदाजीची तोफ सुलक्षण भोईर उर्फ लारा खांडेश्वर स्टेशन एंड करून गोलंदाजी करेल. त्याच्या समोर एक अष्टपेलू रोशन म्हात्रे ज्याच्या खांद्यावर आता पूर्ण जबाबदारी असणार आहे ती 24 चेंडू आणि 78 धावा कुटण्याची. कारण त्याच्या हातात बळ आहे, त्याच्या मनगडीत ताकद आहे. पाहूया कशा पद्धतीनं खेळून काढतोय. पहिला चेंडू आडव्या बॅटीने खेळून काढले, चेंडू काढले डिफाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. सुलक्षण भोईर याचं स्वागत करण्यात आलंय. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार खेचलाय. कारण रोशन यानं ठरवलं यावेळेस सुलक्षण याला सेट होऊन द्यायचं नाहीये. कारण जर त्याचा चेंडू निर्धाव खेळण्यात भाग पडला तर तो हॅवी ठरू शकतो. म्हणून पहिल्या चेंडूवरती आक्रमण. दुसरा चेंडू देखील सीमारेषे बाहेर एक टप्प्यानेशी चौकार. अप्रतिम फलंदाजी. जी फलंदाजी पहिल्या षटकापासून व्हायला हवी होती. थोडासा उशीर झालाय परंतु कुठल्याही क्षणी सामना आपल्या बाजूला फिरू शकतो असा हा फलंदाज रोशन म्हात्रे. पुढचा चेंडू सुलक्षणाचं. पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू थोडासा खाली राहिला यावेळेस आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव घेण्याचा पुरेसा वेळ दोन्ही फलंदाजांकडे. तर एक धाव सहजरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आता मात्र एक सिंगल धावारी. तेव्हा कुठं सुटकेचा निश्वास टाकला असेल सुलक्षण भोईर यानं. कारण रोशन मात्र नॉन स्ट्राईकवर गेलाय तर स्ट्राईकवर अतुल. आणि अप्रतिम टोलेबाजी. पहिल्या षटकामध्ये अपयश आला जरी असला तरी दुसऱ्या षटकामध्ये पहिला षटकार अतुलच्या बॅटमधून. आता मात्र सुलक्षणाच्या गोलंदाजीचे 3-13 उडवून ठेवलेत. कारण 4 चेंडू फेकलेत आणि तब्बल 17 धावा कुठल्या 2 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्यानं महागडी गोलंदाजी सुलक्षण उर्फ लारा याची. पुन्हा एकदा उंचावरून खेळून काढले चेंडू. यावेळेस लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये सीमारेषा ओलांडतोय. षटकार. जे पहिलं षटक फेकलं होतं जर विचार केला असता आपण तर फक्त एक धाव खर्च केली होती. कुठेतरी दडपणाच्या छायेत होता ND11 परंतु पूर्णपणे दडपण यावेळेस फेकून दिलंय. हा चेंडू मात्र आणि हा ही जातोय सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्प्यानेशी खणखणीत चौकार. मागडी गोलंदाजी आपण पाहू शकाल. 6 चेंडू मध्ये तब्बल 27 धावा कुठल्या गेल्या. पुरेपूर फायदा घेतला यावेळेस दोन्ही फलंदाजांनी. आपले माजू
बाजू मजबूत आणि बलकट केली या षटकामध्ये. सुलक्षण सारख्या नामवंत गोलंदाजाला अक्षरशः धूळ चारली. तीन षटकार आणि 2 चौकार या षटकामध्ये लगावण्यात आले. धावसंख्या 27 तर संघाची धावसंख्या 28. म्हणजे 12 चेंडूचा खेळ संपलाय. 28 धावा कुठल्या गेल्यात. अजूनही 18 चेंडू मध्ये 18 चेंडू आणि 51 धावांची गरज. तर पुढचा सामना स्वराज 11 आणि प्राप्ती प्रियांश 11. परेश म्हात्रे रवी कडू नाणेफेकीसाठी यायचंय. परेश म्हात्रे रवी कडू. दरम्यान गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आदित्य भगत. नक्कीच हा ही नवपारा गावचा उभरता सितारा. तर पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. नक्कीच जरी हवेची साथ नसली तरीही रोशन याच्या मनगडात एवढी ताकद आहे की तो हवेच्या विरुद्धही षटकार लगावू शकतो. आणि त्याचं प्रत्युत्तर त्याने दिलंय. बिग 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 हिट षटकार. धावसंख्या झाली 34. 45. 17 चेंडू 45 धावांची गरज. अप्रतिम आणि बहारदार खेळी रोशन म्हात्रे आणि अतुल म्हात्रे याच्या माध्यमातून. अक्षरशः गोलंदाजीची पिसं काढण्यास सुरुवात केली आहे दोन्ही फलंदाजांनी. कारण 79 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव दिली होती. मात्र दुसऱ्या षटकापासून जी सुरुवात केली आहे आता मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1 न वाढून 35च्या घरात प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजी. कारण प्रेक्षकांना काय हवंय फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट. आणि ते म्हणजे चौकाराने षटकारासाठी थांबलेले असतात प्रेक्षक. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावरून खेळून काढलाय. यावेळेस श्री गणेश संघाचा जॉन्टी रोड्स. आणि जॉन्टी रोड्स मात्र अपयशी झालाय. झेल जमिनीला दान केलंय यावेळेस. आणि दिनेश म्हात्रे याच्याकडून खराब क्षेत्ररक्षण. जिथे 1 धाव होती तिथे एकही धाव नव्हती. फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येऊ शकला असता. परंतु जर आणि तर या शब्दाला क्रिकेटमध्ये कुठल्याही स्तराचं मान नाहीये. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने धावा येत असताना आडव्या आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि अपयशी आले ते अतुल म्हात्रे याला. निर्धाव गेले चेंडू. कारण निर्धाव चेंडू म्हणजे पराजयाच्या छायेमध्ये निघून जाणार. सुरेख चेंडू यावेळेस टोलावलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक 2 धावतायत आणि 2 क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू मात्र गेलाय सीमारेषे ओलांडतोय 4 धावांसाठी. तिसरं षटक प्रगतीपथावर. या षटकातील शेवटचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता. आमंत्रण दिलं त्यावेळेस फलंदाजाला. परंतु त्याचा फायदा काही घेऊ शकला नाही. अतुल एकाच धावावर समाधान मानावं लागलंय. तर तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं चांगलं षटक म्हणता येईल. कारण या षटकामध्ये धावा आल्या. पहिल्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर फक्त आणि फक्त 14.
नक्कीच 12 चेंडू. आता मात्र ज्याप्रमाणे तानाजी मालुसर यांची घोरपल गडाला चिकटायची त्या पद्धतीनं ही जोडी खेळपट्टीवर चिकटून बसली आहे रोशन म्हात्रे आणि अतुल म्हात्रे. कारण 79 धावांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक महागडं ठरलं होतं सुलक्षण भोईर. पुन्हा एकदा चौथ्या षटकासाठी वर्णी लागले सुलक्षण भोईर याची. तर पाहूया कशा पद्धतीनं गोलंदाजी करणार आहे. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी इंडिया 11 संघाला. 12 चेंडू 37 धावा. अतुल म्हात्रे वैयक्तिक 11 चेंडू आणि 24 धावांची बहारदार खेळी करत असताना अतुल यावेळेस हेलिकॉप्टर शॉट खेळून काढलाय. खोदून काढला होता चेंडू. क्षेत्ररक्षण सुरेख होतंय. एकाच धावावर समाधान मानावं लागलंय. पहिलं षटक खूपच महागडे फेकलं होतं सुरक्षेने. आता मात्र थोडस विचारपूर्वक गोलंदाजी करताना दिसतोय. खोलो टप्प्याचा चेंडू यावेळेस टाकला होता तो अतुल यासाठी. फक्त आणि फक्त एकच धाव घेण्यास भाग पाडलाय तो अतुल याला. सुलक्षणानं पुढचा चेंडू रोशनसाठी. आता मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू मात्र गेलाय 6 धावांसाठी. षटकार. धन्यवाद रोशन म्हात्रे याचे. जर आपण युट्यूब वरती जरी पाहलात कधीही पहा तर हेलिकॉप्टर शॉटच्या सहाय्याने त्यांनी कित्येक सामने कामोडे संघाला जिंकून दिलेत. पुन्हा एकदा गोलंदाज सुलक्षण. पंचांचा इशारा एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात पायचितच्या स्वरूपात आणि रोशन म्हात्रे याची खेळी संपुष्टात. डीजे आपल्या संघासाठी रोशनाच्या माध्यमातून जर रोशनचा विचार केला तर 6 चेंडूंचा सामना केला. 3 षटकार 1 चौकाराच्या सहाय्यानं 79 धावांचा पाठलाग करत असताना मात्र निराश होऊन पायचितच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला आलाय. तर त्याच्या जागी स्वतः कर्णधार अमोल चिमणे गेलाय मैदानात. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत. 7 धावा खर्च केल्या तर एक महत्वपूर्ण सफलता रोशन म्हात्रे याच्या स्वरूपात. पुढचा चेंडू सुलक्षण भोईर. आता मात्र नियंत्रित गोलंदाजी करतोय. लॉनच्या क्षेत्रामध्ये तटवलेला चेंडू 1 आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 1 न वाढून 50 अर्धशतक पूर्ण होत आहे. इंडिया 11 योगेश स्मृती या संघाचं अद्यापही 29 धावांची गरज. 8 चेंडू 29 धावा. फुलटॉस चेंडू आमंत्रण होतं यावेळेस तो स्वीकारलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. खूपच लांब षटकार. हॅलो. आता मात्र पुन्हा एकदा महागडी गोलंदाजी ठरते कारण दुसरा षटकार आला. या षटकामध्ये 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. ह्या चेंडूवरती पूर्णपणे दारोमदार असणार आहे
आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला होता यावेळेस, परंतु यष्टिरक्षक फलंदाजही चकला, यष्टिरक्षकही चकला आणि बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळाली. आणि एक धावाच्या सहाय्यानं संघ जाऊन पोहोचलाय. 57च्या घरात 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. 6 चेंडू 22 धावा. अमोल चिमणे आणि अतुल सलामीला आलेला फलंदाज अद्यापही खेळपट्टीवर. नाणेफेकी करून घ्यायचे. चला दोन्ही कर्णधार याच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सामना आपण पाहतो. एस के पाटील यांच्या सुमधुर आवाजातून आपलं मनोरंजन केलं जाते, माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. पंडित गोवार यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते नाणेफेकीचा कोण उघडायचा. केजनच्या या धमाक्यामध्ये क्रिकेटचे सर्व रसिक जे दर्दी क्रिकेट आहेत त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आयोजकांच्या वतीनं. इकडे कॅमेरामन. नाणेफेकीचा कळ उडवले जाते परेश म्हात्रे आणि रवी कडू यांच्या माध्यमातून. तर काटा आलेला आहे. तर सर्वप्रथम रवी कडू थांबायचं आहे. परेश म्हात्रे 5 षटकांचा सामना असेल आणि 5 षटकांमध्ये सुरुवात करा. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण असेल. आणि रवी कडू यांच्या संघाला आपण पाहिलं मगाशी सामना विजयी झालाय. सोनू पाटील सारखा एक मात्तवर फलंदाज त्यांच्या टीम मध्ये आहे. तर किती धावापर्यंत त्यांना रोखू शकाल? 55 ते 60. 55 ते 60 धावांपर्यंत आपण रोखू शकाल. तर आज या केजन प्रीमियर लीग मध्ये हे सर्व रसिक सामना घेत आहेत. तर तुला शुभेच्छा असतील. रवी कडू यायचंय. आता मात्र उंचावरून खेळून काढलाय क्षेत्ररक्षक, फक्त पाहत राहिलाय. बघा, आणि समालोचन कक्षामध्ये येऊन एक सलामी दिली ती म्हणजे अतुल यानं त्याने दाखवून दिलंय की अद्याप आम्ही सामन्यामध्ये आहोत. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावलाय आणि आपले इरादे स्पष्ट केलेत की जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत या सामना आम्ही सोडत नाही आहोत, असे इरादे स्पष्ट करत असताना अतुल म्हात्रे. आणि धावाच्या स्वरूपात आत्मसमर्पण केले यावेळेस स्वतः कर्णधारानं. कारण अतुल म्हात्रेला स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे, कारण पहिल्या चेंडू पासून तो फलंदाजी करतोय. जरी पहिले 3 चेंडू निर्धाव खेळला असला त्याच्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलेलं नाहीये आतापर्यंत. जर आपण त्याच्या फलंदाजीचं विश्लेषण केला तर 4 षटकार आणि 2 चौकार याच्या सहाय्यानं 38 धावांवर खेळतोय. 16 चेंडू आणि 38 धावा. आजच्या दिवसात आपण जर पाहिलं तर जीवन भेंडे यानं अर्धशतक लगावलं होतं, तर दुसरं अर्धशतक येईल का हेही पाहणं गरजेचं असणार आहे. अप्रतिम गोलंदाजी यावेळेस एरलं होतं फलंदाजाला. उंचावून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू स्लोअर पद्धतीने टाकलं होतं राहुल मगर यानं आणि चेंडू गेला यावेळेस मात्र निर्धाव. 3 चेंडू 3 चेंडू 15 धावा. 2 मोठ्या फटक्यांची गरज. आता मात्र उंचावरून खेळून काढलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेलबाद. अतुल पराजयाच्या छायेत, कारण 2 चेंडू 15 धावा. अप्रतिम फलंदाजी अतुल म्हात्रे याच्या माध्यमातून. जर आपण विचार केला तर 18 चेंडूंचा
सामना केला त्यानं 38 धावा कुठल्या, परंतु आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. याचा मात्र खंत त्याला जरूर असेल, कारण 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. इथे फक्त एखादा करिश्माच या सामन्यामध्ये त्यांना परत आणू शकतो. उंचावरून खेळून काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आणि अप्रतिम झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, परंतु झेल मात्र जमीनला दान झालाय. जर आपण इथे एका नाईटच्या म्हणजे के ट्रॉफी मध्ये विचार केला तर 3 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असताना सुद्धा काळुंद्र संघ इथेशी विजयी प्रस्थापित केला होता. त्यानं 3 चेंडूमध्ये 29 धावा सुद्धा कुठल्या गेल्या होत्या. शेवटचा चेंडू 15 धावा आणि मास्टर सूर्य 11 संघानं विजय प्रस्थापित केलाय. तर विजय झालेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच हरलेल्या संघाला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. या सामन्याचा सामनावीर